फ्लावरचे लॉलीपॉप अप्रतिम चव लागते। या रेसिपीला केल्यानंतर तुम्ही नॉनव्हेजची टेस्ट विसराल असे छान अप्रतिम चवीचे हे लागतात। त्यासाठी मी या ठिकाणी मोठ्या आकाराचा एक फ्लावर घेतलेला आहे। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील। मी त्या फ्लावरला छानपैकी कट करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता या साईजचं मी कट केलेलं आहे। अगदी मोठंही नाही आणि अगदी लहानही। आपल्याला त्याचे छान असे भजे तळता येतील या प्रमाणात। नंतर स्वच्छ त्याला गरम पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे। आता एका बाउलमध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर हे समप्रमाणात घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला मिरेपूड, मीठ आणि तिखट हे घालून घ्यायचं आहे। मुलांसाठी बनवणार असलं तर तिखट थोडं कमी घालायचं आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे बॅटर छान बनवून घ्यायचं आहे। ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळही नको। जर आपण पातळ केलं तर ते कोबीला छान असं कोट नाही होणार। एक थोडासा घट्टसरपणा आपल्याला त्या बॅटरला असायला हवा। मी व्हिडिओ दाखवते आहे या पद्धतीने आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी करायची आहे, जेणेकरून आपल्या फ्लावरला ते छान असं कोड होईल आणि तळताना छान त्याला बाहेरून असा क्रिस्पी असा हे येईल। नंतर आता त्या बॅटरमध्ये आपल्याला फ्लावरचे सर्व पीस घालून घ्यायचे आहे। हे तळताना गॅसची फ्लेम ही मीडियम असावी। आधी तेल छान तापवून घ्यायचं आणि नंतर ते टाकताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, जेणेकरून आतून आपला कोबी जो आहे तो छान असा मऊ होईल। जर तुम्हाला वाटत असेल की कोबी आतून कच्चा राहील तर तुम्ही कोबी कट करून घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी कडकडत्या गरम पाण्यामध्ये त्याला शिजवून घ्यायचं आहे। नंतर तुम्ही तळून घ्यायचं त्याला। असंही होतं कारण आपण तळतो ना तर त्या तळण्याच्या प्रोसेसमध्ये तो कोबी छान असा आतून मऊ असा शिजला जातो। तुम्ही कसंही करू शकता। स्वच्छ गरम पाण्याने कोबी जर फ्रेश असला ना तर गरम पाण्याने धुतलं तरी तो छान होतो। या ठिकाणी आपले छान असे लॉलीपॉप कोबीचे तयार झालेले आहेत। व्हेज खाणाऱ्यांसाठी पण काहीतरी असायला हवं ना, म्हणून हे फ्लावरचे लॉलीपॉप एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपी